हॅलो. थोड्याच वेळाने काही तांत्रिक बिघाड आहे, थोड्याच वेळाने चालू होईल. तत्पूर्वी आपणासमोर मी काहीतरी सादर करतोय जेणेकरून तुम्हालाही थोडी करमणूक होईल. आज आपण पाहतो की दारू हा विषय इतका ज्वलंत आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कर जातो तो महाराष्ट्रातून. दारूचा सर्वात जास्त जर कर जात असेल तो महाराष्ट्रातून. कारण काय, आज या ठिकाणी बरेच जण पिणारे असतील किंवा न पिणारे असतील. मी विषय आगरी भाषेत बोलणार आहे कारण काय आज आपला संपूर्ण आगरी समाज आहे या ठिकाणी. तर मलाही कल्पना काही सुचली तर आपले गावांचे दोन आगरी कलाकार ते म्हणजे दानेश दादा न प्रवेश पाटील यांचं जास्तीत जास्त व्हिडिओ मी बघितलं ना तर ते दारूवर होतं. तर मान काही संकल्पना सुटली तर ती मी वास्तविक जीवनात मी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करते. तर ती काही तर सगळेजण ऐकायचं आहे. कारण काय, कोणला पटेल कोणला पटणार नाही. तर काय, तर दिवस रात दारू पिते तरी याचं काय पोट भरं नाही. दिवस रात दारू पिते तरी याचं काही पोट भरं नाही. याचे जोरीला याचा मित्र मेलं बाणकोटे, त्यांचं वाता काय खरं नाही, त्यांचं वाता काय खरं नाही. जही जही रात सरते तहा तहा एक एक पॅक घेते. जही जही रात सरते तहा तहा एक एक पॅक घेते. ना आमचा बाबू एक मिठाचे खऱ्यावर आखी रात दारू पिते, आखी रात दारू पिते. दारू पिऊन घर आल्यावर बायको सांगते आला का तुम्ही मूत पिऊन. दारू पिऊन घर आल्यावर बायको सांगते आलं का तुम्ही मूत पिऊन. ना मिनी नुसती तोंड उघराची खोटी, अंगावर येते हलता घेऊन, अंगावर येते हलता घेऊन. दोन चार मारते दारूच्या जुकट्या, दोन चार मारते माये दारूच्या जुकट्या. माया आथा पायावर येतन वल. दोन चार मारते माये दारूच्या जुकट्या, माया आथा पायावर येतन वल. अरे दारू पिते मी पण तिच्या अंगण येते बल. तर शेवटी मी अवरा सांगते का दारूचे नशे नसणाऱ्या माणसाला कव्व खोटं बोलतं येईनी. तुम्ही चेक करा, गावगावाची प्रथा ही आमच्या गावची नाही तुमच्या गावची आहे का पोपटासारखी पोरं बोलतात दारू पिल्यावर. काही का दारूचे नशे नसणारे माणसाला कव्व खोटं बोलतं येईनी. दारूचे नशे नसणारे माणसाला कव्व खोटं बोलतं येईनी. न शपथ प्रेमाची खरं सांगते दारू कव्व धोका देईनी, दारू कव्व धोका देईनी. जय हिंद, जय महाराष्ट्र.